नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचे अटकसत्र अजूनही सुरूच आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक आता करण्यात आली आहे। फैजान खातीब याला हिंसाचाराच्या 10 दिवसानंतर आता अटक करण्यात आली। फैजान जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकावल्याचा पोलिसांचा आरोप आहे। तर फैजान खातीबसह शहबाज काझी यालाही पोलिसांनी अटक केली। आता आणखीन अटकेची संख्या मात्र वाढत आहे। नागपूरमध्ये जो हिंसाचार घडला त्याला तब्बल 10 दिवस उलटले। आता 10 दिवस उलटल्यानंतर तिसऱ्या आरोपीला अटक केली। फैजान खातीबसह शहबाज काझी याला सुद्धा पोलिसांनी आता अटक केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेले आहेत नागपूरमधून। जितेंद्रकडे मी जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय की तब्बल 10 दिवस या हिंसाचाराला उलटलेले आहेत। अद्याप सुद्धा अटकेची कारवाई सुरूच आहे। तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। काय सांगशील सविस्तर? नक्कीच कारण नागपूर हिंसाचारामध्ये अटक सत्र जे आहे ते अजूनही सुरू आहे। सुरुवातीला जी अटकेत केली होती त्यामध्ये 51 आरोपींचा समावेश होता। त्याबरोबर 500 ते 600 अज्ञात आणि इतर आरोपी असं पोलिसांनी FIR मध्ये दाखल केलेलं होतं। त्यानंतर दररोज जे आहे ते पोलीस CCTV माध्यम असेल किंवा व्हिडिओ फुटेजेस असतील त्याच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे। त्यातच आता एक तिसरी अशी मोठी अटक म्हणावी लागेल, कारण फैजान खातीब याला पोलिसांनी अटक केलेली आहे। फैजान खातीब हा जहाल विचारांचा असून त्याने जमावाला भडकवण्याचा आरोप त्याच्यावर पोलिसांनी लावलेला आहे। फैजान हा व्यवसायानिमित्त अकोल्यामध्ये वास्तव्यास असतो, मात्र गेल्या 1 महिन्यापासून तो नागपुरात आलेला होता आणि नागपुरातील जो हिंसाचार झालेला जो एपिक सेंटर होतं म्हणजे महाल या परिसरामध्ये, गांधी गेट या परिसरामध्ये CCTV मध्ये तो मोठ्या प्रमाणात दिसून आलेला होता। त्यानंतर तो दडून बसलेला होता। सुमारे 10 दिवसानंतर पोलिसांनी हुडकून काढून त्याला अटक केलेली आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान आणि कार्यकारी अध्यक्ष हामिद इंजिनियर याच्यानंतर फैजान खातीब याची ही तिसरी मोठी अशी अटक म्हणावी लागेल नागपूर हिंसाचार प्रकरणात। त्याबरोबर शहबाज काझी या एका आरोपीलाही पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे आरोपींची अटक सत्र जे आहे ते अजूनही सुरूच आहे। अजूनही अशाच प्रकारचे आणखी आरोपी अटकेत येतील अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे। मात्र त्यानंतर जे आहे ती ही एक मोठी अटक अशीच म्हणावी लागेल आणि आता याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 2 दिवसाचा PCR देखील मिळालेला आहे। त्यामुळे या नेमक्या PCR मध्ये काय माहिती पोलिसांना मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.